मस्साजोग जिल्हा बीड येथील सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती। त्यांच्या हत्येचे फोटो मारेकऱ्यांनी व्हायरल करून जनतेच्या मनात चीड आणली। त्यासाठी अमरावती शिवसेना व युवा सेनेच्या वतीने वाल्मिक कराडच्या पुतळ्याला चपलांचा हार घालून तो पुतळा चपलांनी राजकमल चौकात बडवण्यात आला। तसेच संतोष देशमुख यांच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी सर्व शिवसेना व युवा सेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने प्रार्थना सुद्धा करण्यात आली। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय देण्याची मागणी शिवसेना अमरावती महानगर व युवा सेना अमरावती जिल्ह्याच्या वतीने यावेळी करण्यात आली। या प्रसंगी भव्यदिव्य आंदोलनामध्ये अमरावती युवा सेनेचे जिल्हा प्रमुख राम पाटील, शिवसेनेचे महानगर प्रमुख संतोष बद्रे, शिवसेनेचे शहर प्रमुख अजय महले, युवती सेनेच्या जिल्हा प्रमुख कोमल बद्रे, आरोग्य विभागाच्या सोनाली देशमुख, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सुनील केने, कामगार सेनेचे वेदांत तालन, शिवसेनेचे श्री पंकज मुळे, श्री राजेश पाठक, अखिल ठाकरे, सूरज बर्डे, राजेश धोटे, युवा सेना शहर प्रमुख सुरेश चव्हाण, युवा सेना उपजिल्हा प्रमुख अमन सोनवणे, चेतन कट्यारमल, श्रेयस शिंगळे, चेतन पिंजरकर, ऋषिराज काकडे, सूरज बघेकर तसेच अल्पसंख्याक सेलचे श्री अजमत शाह या प्रसंगी शिवसेना महानगर व युवा सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। राम पाटील, युवा सेना जिल्हा प्रमुख अमरावती। आज संतोष अण्णा देशमुख यांचा जो वाल्या आहे, ज्या वाल्याने सर्व कारस्थान घडून आणलं, त्या वाल्मिक कराड यांना आणि त्यांच्या सर्व साथीदारांना फाशीची सजा झाली पाहिजे। याकरिता आज युवा सेनातर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येत असून संतोष अण्णा देशमुख कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे अशी प्रथमतः मागणी आज युवा सेना अमरावती शहर जिल्ह्यातर्फे तसेच शिवसेना अमरावती महानगरतर्फे करण्यात येत असून संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे। सरकार आपलं आंदोलन करायची, सरकार जरी आमचं असलं, परंतु जो हा मारेकरी आहे वाल्या, ज्या वाल्याने हे कारस्थान करून रचून आणलेलं आहे, त्या वाल्या आणि त्या वाल्याच्या सर्व साथीदारांना फाशीच झाली पाहिजे। याच्यात पक्षाचा विषय येत नाही, हा न्यायाचा विषय आहे। कुठेतरी माणुसकीचं नातं जिवंत राहिलं पाहिजे। या उद्देशानं संपूर्ण जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येत असून या आंदोलनाची रूपरेषा मार्फतच संतोष अण्णा कुटुंबियांना आपण न्याय मिळवून देऊ शकतो। सो कोमल संतोष बद्रे, युवा सेना जिल्हा प्रमुख। आज वाल्या म्हणजे वाल्मिक कराड यांनी जी अमानुषपणे हत्या केलेली आहे संतोषजी अण्णा यांची, त्यांच्या निषेधार्थ आम्ही इथे जमा झालेलो आहे। आज आपण जे बघतोय, संभाजी महाराजांचा पिक्चर सध्याच झालेला आहे आणि त्याच्यात औरंगजेबाचा जो रोल आपण त्याच्यात बघितलेला आहे, तो औरंगजेबाचा रोल इथे या वाल्यानी केलेला आहे। ज्या अमानुषपणे संतोष अण्णाची हत्या करण्यात आली, जे फोटो काल व्हायरल झालेले आहेत, त्या फोटो इतके गलिच्छरित्या जर राजकारण जर या पद्धतीने होत असेल बीड जिल्ह्यामध्ये, तर या गोष्टीचा निषेधार्थ आम्ही इथे आज जमा झालेला आहे आणि वाल्याला ही फाशी झालीच पाहिजे हे सर्वसामान्य जनतेचं मत आहे। कारण जर राजकारण या पातळीवर जाऊन करत असतील तर त्या राजकारणाला अर्थ नाही। आपल्या सरकारच्या विरोधात राहणार का? सरकार कोणाचाही असो, जो चुकीचा आहे तो चुकीचा आहे। शिवरायांची, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची, धर्मवीर आनंदराव दिघे साहेबांची आणि या व्यतिरिक्त महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री यांची एकच शिकवण आहे, जो चुकीचा आहे तो चुकीचा आहे आणि चुकीला विरोध केला गेला पाहिजे।